नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले, भाग 21. मिहीर खूप गोंधळला होता. काका, काही माहिती पडलं असेल का? आधी कॉल केला तेव्हा पण बोलले होते, खरं सांग. दिलीपने परत हाक मारली. मिहीर कुठे लक्ष आहे? काय विचार करत आहे? मी काहीतरी विचारलं. दिलीप जरा रागातच म्हणाले. हो, तिच्या लग्न होण्याच्या आधी होतं. तिला विचारलं होतं. तिचं पण प्रेम होतं. तिने सुरुवातीला सांगितलं होतं. त्या नाही बोलल्या. मला सुरुवात्या भेटायला बोलवलं होतं. मला बोलल्या, "माझ्या अजयच्या जीवावर चालतं. तू कविताला काय सांभाळशील? तिला काय खाऊ घालशील? मला तिचे लग्न अजय सोबत करायचे आहे. त्यांच्याकडे काय कमी आहे? कविता राणीसारखी राहील. तो मेहनती आहे. अजून खूप प्रॉपर्टी करेल. त्यांना पैसा हवा होता, प्रॉपर्टी हवी होती. नंतर काय झालं मला माहिती नाही. त्यांनी दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिलं." मिहीर सांगत होता. सुलू आत्या त्याला जेव्हा बोलल्या होत्या, खूप रागात मला खूप बोलल्या होत्या. तिथून निघून गेल्या. त्यांना कविताचे लग्न अजय सोबत लावून द्यायचं होतं. ते झालंच नाही. माहिती नाही मग पुढे काय झालं. कविता मनातून नाही गेली. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. म्हणून मी अजूनपर्यंत लग्न केलं नाही. तिला विसरलो नाही. तिच्यासाठी मेहनत करून एवढी प्रॉपर्टी केली. आता ती इथं कशी काय आहे काय माहिती. खूप वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला. मी काही बोललो नाही. सुलू आता तिला बोलतील. मला पण त्रास होईल. मी कवितासोबत बोललो नाही. मिहीर खूप जीव तोडून सांगत होता. तू तिच्यासोबत लग्न करशील? दिलीप म्हणाले. "काका, काही पण काय स्वप्न दाखवू नका, जे की कधीच पूर्ण होणार नाही." मिहीर म्हणाला. "खरंच विचारत आहे." दिलीप म्हणाले. "सुलू आता तयार होतील का?" मिहीर म्हणाला. "ते माझ्यावर सोड. मी अनन्याला त्रास नाही बघू शकत." दिलीप म्हणाले. "आता काय झाले? मागे पण अजय वैतागला होता. अनन्याला सुरुवातीने खूप त्रास दिला आहे. तिने मला सांगितलं होतं." मिहीर म्हणाला. "हो, मला पण मालतीकडून कळाले होते. ताईवर माझा विश्वास होता. असे करेल वाटलं नव्हतं." दिलीप म्हणाले. "काका, कविताचे लग्न झाले आहे ना, मग तुम्ही मला असं काय विचारत आहे? कवितासोबत लग्न करशील?" मिहीर म्हणाला. दिलीप त्यांना सगळं सांगतो, जे कविताने त्यांना सांगितलं होतं. कसं छळ झाला ते. कविता कशी आजारी पडली, कसा डिव्होर्स झाला. कविता खूप रडत होती. तिच्याकडे बघवत नव्हतं म्हणून तुला विचारलं. तिच्यासोबत लग्न करशील का? तुझं आधी प्रेम होतं, ते आता पण आहे." दिलीप म्हणाले. "एवढं सगळं झालं, तिने कसं सहन केलं असेल? कसे लोक असतात." मिहीर खूप चिडला होता. "आता काही पण झाले तरी मी तिला एकटं सोडणार नाही. मी लग्नाला तयार आहे. ते पण लवकरच आई-बाबांना सोबत घेऊन येतो." मिहीर म्हणाला. "ओके, तुझ्याकडून नाही झाले तर मी रमेश सोबत बोलेल. रमेशने आदूच्या बर्थडेच्या दिवशी बघितलं आहे." दिलीप म्हणाले. मिहीर केसातून हात फिरवतो. गालात हसत होता. "चला, आता मग लग्नाचा बार उडवून देऊ. तू बोलून घे, मला सांग. आता मी ताईचे काही ऐकणार नाही." दिलीप म्हणाले. दोघं घरी जायला निघतात. "मी घरी गेल्यावर आधी पप्पा सोबत बोलतो, ते मला समजून घेतील. मला आता तिला सुख द्यायचं आहे. खूप प्रेम करायचं आहे. उद्याच तिला विचारतो. आज घरी जाऊन विचारायला पाहिजे." "अजय आहे का? ते कुठे आहे? मला त्याच्यासोबत बोलायचं आहे." दिलीप म्हणाले. "तुम्ही मिहीर सोबत बोलणं झालं का?" "काय म्हणाला?" मालती उत्कृष्टाने विचारत होत्या. "हो, तुला सगळं सांगतो." "मिहीर काय बोलला?" "मिहीर लग्नाला हो म्हणाला आहे." दिलीप म्हणाले. "बरं झालं. आता लग्नाच्या तयारीला लागू." मालती म्हणाल्या. "हो, मी अजयकडे जाऊन येतो." दिलीप म्हणाले. "हो, त्याच्यासोबत बोलून घ्या." मालती म्हणाल्या. दिलीप अजयच्या रूमकडे गेले. "अजय, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे." "बाबा या ना, काय झाले?" अजय म्हणाला. "तुझ्यासोबत बोलायचं आहे." दिलीप म्हणाले. "अनन्या पण होती. मी येते. चहा पाठवू का?" अनन्या म्हणाली आणि रूमच्या बाहेर जायला निघाली. "अनन्या, तू थांबली तरी चालेल." दिलीप म्हणाले. "ती बसते." "अजय, कविताबद्दल आहे. मी एक निर्णय घेतला आहे." दिलीप म्हणाले. "हो बाबा, मला पण तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे." अजय म्हणाला. "हेच ना, तिचा डिव्होर्स झाला आहे." दिलीप म्हणाले. "हो बाबा, पण तुम्हाला कसं माहिती पडले? तिने मला नाही सांगितलं होतं सांगायला. अजून मी तुम्हाला आणि आईला सांगितलं नव्हतं." अजय म्हणाला. "बरं, ते जाऊ दे. मिहीरची शाळा घे. त्याने खूप मोठी गोष्ट लपवली आहे. तो कवितावर प्रेम करतो, तिच्या लग्नाच्या आधीपासून." पण सुलू आत्याने असं म्हणत त्यांनी अजयला सगळं सांगितलं. कशी भेट झाली, त्यांनी कसं प्रॉपर्टीवरून त्याला सुलू आत्या खूप बोलली.
तुझ्यासोबत लग्न फक्त प्रॉपर्टीसाठी होतं. मला तर लाज वाटते, माझी बहीण असा विचार करते. दिलीप म्हणाले, "बाबा तुम्ही काहीच विचार करू नका. आपण लग्न लावून देऊ. जे झालं ते झालं. कविता पण आनंदात राहील. मिहीर खूप चांगला आहे. आधी बोलला असता तर खूप छान झालं असतं. आता पण होईल. आपण तिचं लग्न लावून देऊ. आत्या काही पण म्हणू दे." अजय म्हणाला, "हो, मी पण तोच विचार करत होतो. म्हणून तुझ्यासोबत बोलायला आलो. आता मला कसलंच टेन्शन नाही." दिलीप म्हणाले. "आज त्यांना घरी बोलू द्या." त्याच्या घरी हो म्हटलंय, लवकर करून टाकू. चला आता मी फिरतो. आदूला गार्डनमध्ये घेऊन जातो. दिलीप म्हणाले, "हो, आदूला घेऊन जा." अजय म्हणाला. सुलू आता काही माहिती नव्हतं. त्यांच्या मागे घरामध्ये काय शिजत आहे. कविताला मालतीकडून कळलं होतं. मिहीर लग्नाला हो बोलला. ती खूप खुश होती. ती लाजत होती, हसत होती, गुणगुणत होती. पण मध्येच तिला तिच्या आईचा विचार आला. ती लग्न होऊन देईल का? आता मला मिहीर सोबत लग्न करायचं आहे. मिहीर घरी येतो. "मम्मी, पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे." "मम्मी, पप्पा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे." मिहीर म्हणाला. "हां, बोल ना." रमेश म्हणाले. "मला अजयच्या आत्या बहिणीसोबत लग्न करायचं आहे." एका दमात बोलून गेला. त्याला वाटत होते नाही म्हटलं तर. मीर घाबरत घाबरत म्हणाला, "तिचं लग्न झालं आहे. तू काही पण काय बोलत आहे?" हेमा त्याची आई म्हणाली. "आई नाही गं." असे म्हणत तो सगळं सांगतो. सुलू आत्याने तिचं लग्न जबरदस्ती लावून दिलं होतं. तिने खूप त्रास सहन केला आहे. आता मला तिला आनंदी ठेवायचं आहे. त्यात तुमची साथ हवी आहे." मीर म्हणाला. त्यांच्या आईला खूप वाईट वाटत होतं. कसे लोक असतात. फक्त पैसा पाहिजे. तिला किती त्रास झाला? हेमा म्हणाल्या. "हो ना आई, मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. आधीपासूनच होतं." सुलू आत्या मध्ये आल्या होत्या. आता दिलीप काका मला विचारायला कॉल केला. नंतर आम्ही भेटलो. आमचं सगळं बोलणं झालं आहे. त्यांनी तुम्हाला विचारायला सांगितलं. तुम्ही हो बोलले तर ते लवकरच लग्न करायला म्हणत होते. त्यांनी अनन्या वहिनीला पण खूप त्रास दिला आहे. त्या आजारी पडल्यात. खूप कामाला लावत होत्या. मिहीर म्हणाला. अजय पण सुलवातीला खूप बोलला. किती पण झाले, त्या मोठ्या पडतात. जास्त बोलता येत नाही. मिहीर म्हणाला. दिलीप काका सुलवात्या खूप बोलले. कविताचे लग्न मी करून देणार. माझ्या सुनेला त्रास द्यायचा नाही. मिहीर सगळं सांगत होता. त्यांना कविताचे लग्न अजय सोबत करून द्यायचं होतं. अजय सरळ बोलला, "मी तिला बहीण मानतो. तिच्यासोबत कसं लग्न करणार?" तेव्हा त्या गप्प बसल्या. त्यांना अनन्या वहिनी नको होत्या. त्यांना त्रास देऊन घरातून हाकलून देणार होत्या. त्यांची जागा कविताला देणार होत्या. मिहीर म्हणाला, "तुला आवडत असेल तर आम्ही काय अडवणार नाही. उद्याच बोलतो. तुझ्या आनंदासाठी आम्ही काहीही करू." "काय ग हेमा?" रमेश म्हणाले. "हो ना." हेमा म्हणाल्या. मिहीरला खूप आनंद झाला. त्याने उठून रमेशला मिठी मारली. "थँक यू पप्पा." मिहीर म्हणाला. "वेडा आहे का? थँक यू काय म्हणतो? कविता चांगली आहे. मला कविता कशी आहे ते माहिती आहे. म्हणून तर मी हो बोललो आहे." रमेश म्हणाले. "चला आता लागा तयारीला. लवकर घरात सून म्हणून मुलगी येईल." हेमा म्हणाल्या. "म्हणजे माझे लाड कमी होतील का?" मिहीर म्हणाला. "असेच असतं. माझं पण असंच झालं होतं. माझी आई माझ्यावर कमी प्रेम करायला लागली. सगळे हेमाचेच लाड करत होते." रमेश म्हणाले. "माझं पण तेच होणार." मिहीर चेहरा पाडून म्हणाला. "तुमची नाटकं बस झाली. जेवण करून घ्या." हेमा म्हणाल्या आणि किचनमध्ये जातात. मिहीर फ्रेश होऊन येतो. नंतर जे जेवण करून घेतात. "अजय, मिहीर सोबत बोलणं झालं का? तो तुला काही बोलला का?" दिलीप म्हणाले. "हो, उद्या तुम्हाला काका कॉल करणार आहे." अजय म्हणाला. "आदू चल बेटा आपण जेवण करून घेऊ." अनन्या म्हणाली. सगळ्यांचे जेवण झाले. तसे सगळे गप्पा मारत बसले. सुलू आत्या काही तिथं बसत नाही. त्या रागवल्या होत्या म्हणून त्या रूम मध्ये निघून गेल्या. "तुझी काय ग मजा आहे? कविताचे लग्न होणार ते पण आवडत्या मुलासोबत. मिहीर खूप चांगला आहे. खरंच तुम्ही काळजी घेणार आहे." अनन्या म्हणाली. "तो माझ्याकडे जास्त दिवस नाही झालं. मिहीरच्या घरी निघून जाशील." मालती थोड्या भावुक झाल्या होत्या. कविताच्या पण डोळ्यात पाणी हलवतो. "थँक यू मामा, मामी. तुम्ही दोघं म्हणून नाहीतर अजून कोणासोबत लग्न करावे लागले असते काय माहिती. जिवंतपणी मरण यातना मिळत होत्या. मिहीर तसं वागणार नाही माझ्यासोबत. मला माहिती आहे." कविता म्हणाली. "बस आता जुन्या गोष्टी नाही काढायच्या. नवीन सुरुवात करायची. नेहमी हसतमुख राहायचं. आपला कोणाचा त्रास नाही व्हायला हवा. त्यांच्याकडून झाला तर प्रेमाने समजून सांगायचं." मालती खूप प्रेमाने कविताला समजवत होत्या. "चला झोपा." अनन्या आदू मांडीवरच झोपली होती. तिला नीट रूम मध्ये झोपवून ते गुड नाईट बोलून दिलीप म्हणाले रूम मध्ये निघून गेले. आदूला झोपवून अनन्या पण रूम मध्ये गेली. फ्रेश झाली. अजयला आवाज दिला. "कविता ताईचं चांगलं झालं ना?"
मिहीर चांगला आहे. आता सगळं चांगलं होईल, अनन्या म्हणाली. हो ना, माझा पण विचार करत जा ना एवढा, अजय म्हणाला. अहो, काही काय तुमचं? अनन्या लाजत म्हणाली. अगं, मग अनन्याला मिठीत घेतो. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागतो. ती पण त्याला साथ देते. एक ग्रुप होऊन एकमेकांच्या मिठीमध्ये झोपून जातात. मिहिरला आनंदाच्या भरात झोप येत नव्हती. लवकर उठून बसला. आज त्याला कविताला लग्नाची मागणी घालायची होती. तेच विचार चालू होते. बाहेर हॉटेलमध्ये, कॉफी शॉपमध्ये, गार्डनमध्ये घेऊन जाऊ तिला? तिला छोटं गिफ्ट पण घेऊन का? त्याच्या डोक्यात हे सगळंच चालू होतं. ती ऑफिसला आली की विचारतो, अजय चिडवल्याशिवाय काही सोडणार नाही. काकांनी त्याला सांगितलं असेल. मी आवरतो, तयारीला लागतो. तिला ऑफिसला येईल तेव्हा बाहेर घेऊन जाता येईल. अनन्याने पण सगळं आवरलं. तिला पण आज डॉक्टरकडे जायचं होतं. त्यात अजयला काही सांगायचं नव्हतं. काहीतरी कारण द्यावं लागेल. प्रियाला सांगावं लागेल. देवा तिच्या बहिणीने तरी नीट सांगावं. काही प्रॉब्लेम नसावा. तिने विचार बाजूला ठेवले. आदूला आवरायला गेली. आदूचे आवरून तिला खाऊ घातले. तिला स्कूलला पाठवलं. बाकीच्यांसाठी नाश्ता लावत असते. सगळे येतात, नाश्ता करतात. त्यांचे बोलणं चालू होतं. आतू, आता जाऊ दे. राग सोडील. सगळं बोलत आहे. तू एकटी बसली आहे. चांगलं नाही वाटत, अजय म्हणाला. चांगलं चाललं आहे. तुम्ही कविताचं लग्न करताय. एकदा पण मला बोलले नाही. अजून म्हणता बोलत जा. मी काय बोलू? कविता माझी मुलगी आहे, पण तुम्ही मला काहीच सांगत नाही आहे. कविता पण कोण आहे ते पण सांगत नाहीये, सुलवता म्हणाल्या. तुला सांगितलं तर तू लग्न लावून देणार नाही. तिला आनंदात बघ ना. नको ते का विचार करते? सगळं चांगलं होईल, दिलीप म्हणाले. हो ताई, आपण कविताचे लग्न मिळून करू. तिला आनंदी बघा ना, कविताच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या. अजून काय पाहिजे? तिचा चेहरा बघा कसा खुलला आहे. मालती सुलवत्याला समजावत सुरात म्हणाल्या. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.